उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील राहणारे रवींद्र त्र्यंबक भडंकर यांची धनश्री रवींद्र भडंकर वय 4, आविष रवींद्र भडंकर वय 5 ही 2 मुले घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या 5 ते 6 फूट खोल असलेल्या पाण्याच्या तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काल दिनांक 1 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। या गावात एकच समाजाची लोक राहत असल्याने गावातील एका कुटुंबातील घरातील लग्न असल्या कारणाने संपूर्ण गावच बाहेरगावी लग्नाला गेलेला होता, तर काही थोडेफार लोक गावात होती। त्या मुलांची आई घरीच होती। ही मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आले नाही। बाहेरगावून जेव्हा लोक गावात आले तेव्हा त्या पाण्याच्या छोट्याशा तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरड काय चाललाय म्हणून बघितले असता ही 2 चिमुकली मुले पाण्यावर तरंगत असलेली आढळून आली। यानंतर गावातीलच भाऊराव मंडले, सोमनाथ मंडले यांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले व ग्रामस्थांनी जवळच मणेगाव येथील खासगी दवाखान्यात त्यांना हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले। पोलीस पाटील सविता गोफणे यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली। सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस दीपक राठोड, पोलीस सचिन लामगे, पोलीस नाईक हेमंत तांबडे, धनाजी जाधव यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली। मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवण्यात आले। तेथे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आला। पुढील तपास सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करतायत। जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिंडोरीचे महायुतीचे उमेदवार भारती पवार यांनी घेतलंय काळाराम मंदिरात येऊन दर्शन। महायुतीकडून आज नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवारी अर्ज करण्यात येणार आहेत दाखल। अर्ज भरण्यापूर्वी भारतीताई पवार यांचं देवदर्शन। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरामांकडे प्रार्थना। 2019 आणि 2024 या निवडणुकीमध्ये फरक आहे, पण मोदींवरचा मतदारांचा विश्वास कायम। नक्कीच बघा, एक सर्वसामान्य घरातली मुलगी आणि ज्या मुलीचे वडील मी लहान असताना, मी 2रीत असतानाच वारले, त्यानंतर आईने पूर्ण सांभाळून उभं केलं, शिक्षण केलं, शिक्षणासाठी ती आग्रही राहिली। ती आई माझा पूर्ण प्रवास बघते, ती माझे कष्टही बघते आणि तिने सांगितलं की शेवटपर्यंत हरायचं नसतं, लढायचं असतं, समाजसेवेसाठी हे जीवन अर्पण करायचं असतं। मला असं वाटतं की तोच वारसा घेऊन पुढे जेव्हा मी स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांच्या घरात विवाह करून इथे आली, माझ्या सासूबाई असतील, माझे सासरे असतील, त्यांनी कायमच मला समाजसेवेप्रती आपलंही समर्पण असलं पाहिजे हा आग्रह धरला आणि म्हणून मी या क्षेत्रात आली। माझे पती प्रवीण पवार यांनी देखील वेळोवेळी या सर्व राजकीय प्रवासामध्ये खूप मोठी साथ दिली। मला असं वाटतं की आई असेल, माझी सासू असेल, माझ्या भगिनी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, ज्यांनी कायमच माझा हा संघर्ष जवळून पाहिला आहे। एक स्त्री म्हणून जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये ती जाते, ती प्रवास करते, ती तिथली लढाई लढते, कधी ती हारते, कधी ती जिंकते, परंतु ह्या माझ्या परिवाराने आणि माझ्या आप्तस्वकीयांनी कधीही साथ सोडली नाही। मी आभारी आहे माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जनतेचे की ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। 2019मध्ये या जिल्ह्यातली, ह्या भागातली पहिली महिला खासदार त्यांनी निवडून दिली। माझ्या आदिवासी समाजाचा देखील एक प्रकारचा त्यांनी सन्मान केला। मला असं वाटतं याची दखल श्रेष्ठींनी घेतली की आज आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रातलं मंत्रिपदही मिळालं आणि एक आदिवासी समाजाची मुलगी, एक कन्या इथली चांगलं काम करत असेल तर त्या मतदारसंघातल्या लोकांचं सुद्धा किती मोठं योगदान आहे, इथल्या लोकांची किती चांगली भावना आहे की स्त्रियांनी या क्षेत्रात आलं पाहिजे। मला असं वाटतं की माझा मतदारसंघ, माझा जिल्हा एक वेगळा सगळ्यांना एक संदेश देतो की स्त्री शक्तीचा सन्मान नुसतं बोलत नाही तर त्यांनी करून दाखवलं। 5 वर्ष या निवडणुकीला सामोरे जाताना या प्रश्नांना नाही, मी सातत्याने मतदारसंघात प्रवास करते आणि
गेल्या 5 वर्षापासून सुद्धा मी कांदा प्रश्नावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा याला पर्याय काय त्यासाठी प्रयत्न केले. अनुदानाच्या माध्यमातून राज्य सरकारने देखील मदत केली आहे. मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांनी देखील कांद्याला अनुदान दिलं. जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा नाफेडसारखी एजन्सी उतरून ते भाव स्थिरीकरणासाठी सुद्धा चांगले प्रयत्न केंद्र सरकारने माननीय पियुष गोयलजी मंत्री महोदय त्यांच्या भेटीनंतर झाले. त्यानंतर देखील गारपीट असेल, कांदा पिकाचं नुकसान असेल, ती नुकसान भरपाई देखील ह्या आपल्या जिल्ह्याला मिळाली. आमची एकच मागणी आहे की भाव चांगला असला पाहिजे. किमान 1500 ते 2000 पर्यंतची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे, जी त्यांनी बोलून दाखवली. माझी विनंती आहे आणि सगळ्यांना या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की मी सातत्याने या बाबतीत काम करते आहे, काम करत होती, काम करत राहील. आजही मी दिल्लीला रोज माझं फॉलोअप चालू आहे की याच्यामधून सकारात्मकतेने निर्णय घ्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की 6 देशांना आज कांदा निर्यात सुरू झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळण्यासाठी अजून काही प्रयत्न करावेत ही माझी मागणी आहे आणि त्यावर सरकार सकारात्मक आहे. थँक्यू. काय नेमकी भावना आहे? एक मोठा संघर्ष आता पुढे आपल्याला 20 दिवस करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपली संस्कृती परंपरा जपत श्री गणेश भगवानची पूजा करत आज जो आपला एक लोकशाहीचा उत्सव आहे, ज्या उत्सवाची सुरुवात फॉर्म भरण्यापासून आज आम्ही केली. मला असं वाटतं की औक्षण हे आमच्या संस्कृतीतलं एक पवित्र असं परंपरा मानली जाते आणि त्या परंपरेप्रमाणे आज घरातल्या आईने, सासूबाईंनी, माझ्या भगिनींनी, माझ्या वहिनी, माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी औक्षण केलं. आणि मला असं वाटतं की औक्षणामध्ये ती ताकद आहे की कुठलाही विजय संपादन करत असताना औक्षण हे नेहमीच एक सौभाग्याचं, भाग्याचं प्रतीक मानलं जातं. मला असं वाटतं की आज या निवडणुकीमध्ये फॉर्म भरत असताना आज श्री गणेश वंदन करून, प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन, आपली गोदावरी तीरी असलेली मातेचं दर्शन घेऊन, श्री कपालेश्वराचं दर्शन घेऊन आणि भव्य अशा सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आज हा फॉर्म भरला जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय पालकमंत्री भुसे साहेब, माननीय मंत्री भुजबळ साहेब, माननीय मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच आमच्या महायुतीचे सर्वच आम्ही कार्यकर्ते आणि नाशिकचे उमेदवार माननीय हेमंतप्पा गोडसे या सर्वांच्या आज उपस्थितीत हा दोन्ही जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद मिळावा, सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आजपासून एक प्रकारची एक भव्य आणि दिव्य अशी आशीर्वाद घेऊन ह्या निवडणुकीला सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. परब साहेब उमेदवारी अर्ज दाखल केला, काय प्रतिक्रिया द्याल? नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केलाय, उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत. प्रचंड संख्येने शिवसैनिक, काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आपचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. एकीकडे प्रचारात व्यस्त आहे तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणाचा तपास सुरू आहे. तुम्ही पण त्यातून गेलेला आहात, कशा प्रकारे मॅनेज करतील ते या सगळ्या गोष्टी? निष्ठावान कार्यकर्ता काय असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलंय आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या त्या वेळेला आम्ही जाऊ, सहकार्य करू. मी देखील केलं, अमोल कीर्तीकर देखील करतायत
आम्ही पळपुटे नाही आहोत, कारण आम्ही सच्चे आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृती पाहिली असता की घरात कौटुंबिक वाद सोडता, म्हणजे राजकीय वाद सोडता कुटुंबाला साथ दिली पाहिजे. तर अमोल कीर्तीकर यांच्यावर आज गजानन कीर्तीकर दिसले आहे किंवा त्यांच्या सोबत कुठे बघा, राजकीय काय असतील मतभेद ते असतील, परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात. आणि आज सगळेच शिवसैनिक, सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत, आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत. त्यांच्या विरोधात उभे आहेत ते तुमच्या शिवसेनेतून गेलेले उमेदवार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, कसं बघता तुम्ही? बघत नाहीच आहे आम्ही त्यांच्याकडे, कारण त्यांना आम्ही मोजतच नाही आहे. कारण मनसेने त्यांना पालापाचोळा म्हटलेलं आहे, आणि पालापाचोळ्याकडे काय लक्ष द्यायचं. फडणवीसांनी दावा केला शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता आणि आपण पुन्हा एकत्र येऊया असा त्यांनी दावा केला. या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, आणि त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते आमच्या अधिकृत नेत्यांनी सांगितलेलं आहे. आणि जी भाजपने एक आरोप केला आहे की जे तुम्ही ऍड केला आहे त्या परिस्थितीमध्ये जो स्टार वापरण्यात आला आहे तो पॉन स्टार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. तुम्ही त्याची शहानिशा केली का, आणि शहानिशा केली तर नाही, मला याच्या बाबतीतली माहिती नाही आहे, परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉन स्टार कोण कोण आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटतं. चला आहे. आणि खास करून मी उत्तर मुंबईत सांगेल, त्यांनी एक हायफाय नेत्याला इथे उतरवलेला आहे, जो दिल्लीमध्ये 10 वर्ष केंद्रीय मंत्री होते. कधी त्यांचा जनसामान्यात त्याचा काहीच लोकांशी कनेक्ट नाही, अशा नेत्याला इथे उमेदवारी दिलेली आहे. आणि मी एक स्थानिक नेता, भूमिपुत्र असल्याकारणाने लोकांशी कनेक्ट आहे, 24/7 लोकांच्या मध्ये असतो, लोकांची कामं केलेली आहे, लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळे हा जो लढा आहे आयात केलेला उमेदवार आणि स्थानिक उमेदवार या दरम्यान आहे. आता यांचा मराठीत झाला, हिंदीत विचारू द्या, नंतर जे विचारायचा विचार. ये आपका सही है, मोदी जी के करीबी है और एक हुआ हाईफाई नेता है. लोगों के बीच का उसको कुछ पता नहीं, गरीबों के आंसू के बारे में उनको कुछ पता नहीं है. उन्होंने रास्ते पे उतर के अभी काम नहीं किया है. लोगों के प्रश्न के बारे में उनको पता नहीं, उत्तर मुंबई के क्या प्रश्न है उसकी उनकी जानकारी नहीं है. ऐसे नेता को यहाँ उतारा है. और हमारे कांग्रेस पार्टी ने मुझे, ये कांग्रेस का सिपाही जो 32 साल से लोगों की सेवा करता है, वही गली में घूमता है, वही गली में काम करता है, लोगों से कनेक्ट है, ऐसे मुझे कांग्रेस पक्ष ने आज वहाँ पे मौका दिया है. और मैं स्थानिक, एक भूमिपुत्र और एक आयात किया हुआ उम्मीदवार, इसके बीच में लड़ाई है और लोगों को अच्छी तरह पता है किसको चुन के देना है. ठीक है, चलो थँक्यू. काँग्रेसची नाराजी करणे, देशची जनता भारतीय जनता पार्टी जी आहे त्याच्यावरती नाराज आहे. तुम्ही आज बघा, मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने जेवढे त्यांचे खासदार होते सगळ्यांची तिकीट कापली. का कापली? कारण लोकांचा परफॉर्मन्स चांगला नाही, त्यांना उमेदवार भेटत नाही. आज उमेदवार पण कुठून, पार्सलवरून, वायफाय, हायफाय असे सगळे कॅन्डिडेट दिलेले असतात. उत्तर मुंबईमध्ये जे कॅन्डिडेट ते कुठनं आलेले आहे, तर बँड्रा वर्षाताईचे समोर दिले आहे ते कुठनं आलेलं आहे, की तुम्ही बघा ना. म्हणजे काय कळत नाही का? लोकांना कळू लागलं तर प्रेसला का कळत नाही की अशी परिस्थिती त्यांच्या का आली, की त्यांचे स्वतःचे आमदार जे आहेत ते खासदार लढायला तयार नाही, जे खासदार होते त्यांची तिकीट कापली गेली. म्हणजे देशाला मुंबईवरून मेसेज क्लिअर गेलेला आहे की सत्ता बदल दिल्लीत होणार. आमदार घोसाळकर आहेत का बरोबर आपल्या? संपूर्ण घोसाळकर साहेब काय, पूर्ण सेना, पूर्ण शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, पूर्ण काँग्रेस. मी बसला विशेष करून सांगू इच्छितो, हे आहेत का, ते आहेत का, ते नेता दिसलेत का, ते प्रेसच्या समोर आम्हाला नुमाइश करायची गरज नाही. लढा जे आहे ते 2 इश्यूवरती आहे. एक संविधान वाचवण्याकरता
आणि एक संविधान म्हणजे चेंज ज्यांना करायचं, बदलायचं आहे, ही आज गोष्ट लोकांसमोर आलेली आहे. आज मुंबईत किंवा देशात कुठली तरी प्रोग्रेसवरती चर्चा होत आहे का? हे नाही, तो नाराज, हे नाराज, जनता नाराज आहे आणि जनता यांना सबक देणार. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा दिनांक 29 एप्रिल रोजी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यामध्ये 2 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली आहे. मात्र ही आग विझवताना एक कर्मचारी जखमी झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चौपाटी परिसरामध्ये सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात. या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. दिनांक 30 एप्रिल रोजी मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंडा भुर्जी गाडीचे मालक अनुपसा आणि चायनीज टाऊनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या येथे होत्या. या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गणोरे आणि अमोल खांडरे हे जखमी झाले. यावेळी नवीन नाशिक अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली आहे. मात्र त्याचवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजेश हाडसे जखमी झाले. यावेळी अविनाश सोनवणे, के पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वझरे, वाहन चालक आय काझी आणि SD घोगे यांनी परिश्रम घेतले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नवीन नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद टोकाला गेल्याने टोळक्याने महापालिका कर्मचाऱ्याची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रामकुंड जवळील बालाजी कोर्ट परिसरात मंगळवारी रात्री 11:30 वाजता घडली आहे. सनी जॉन असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिनांक 1 मे रोजी दिलेल्या अधिक माहितीनुसार सनी आपल्या मित्रांसोबत दुचाकीने पानटपरीवर जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सनीच्या गाडीचा धक्का लागला. यावरून सनीचे मित्र व समोरील दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हे दोघे पण दुकानावर पुन्हा भेटले. त्या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद झाला. यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना बालाजी कोर्ट या ठिकाणी दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. तेथे अज्ञात टोळके आले. त्यांनी सनीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. पोटात व छातीवर घाव लागल्याने गंभीरपणे जखमी होऊन तो मृत्युमुखी पडलाय. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा भद्रकाली पंचवटी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके व पोलीस अधिकारी यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने रक्तबंबाळ सनीला शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीरपणे जखमी झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात होता. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये घोळ सुरू होता. अखेर आज विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. शिवसेनेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला होता. पण नाशिकमधील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारून गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.
नाशिकची जागा कुणाकडे जाणार याबाबतही विविध तर्क लावले जात होते. काही दिवसांपूर्वी या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. पण त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. उमेदवारी जाहीर करण्यास वेळ होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. नाशिकच्या जागेबाबत तिढा सुटल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली. नाशिक लोकसभेसाठी भाजप देखील प्रयत्नशील होता, पण शिंदे यांनी नाशिक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलंय. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. पर्यंत त्या ठिकाणी जाणार आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्वजण. मोदींची सभा होणार आहे 10 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे पिंपळगावला प्रसारमाध्यमातूनच आपण ऐकलेलं आहे की 10 तारखेला पिंपळगाव येथे पंतप्रधानांची सभा त्या ठिकाणी होणार आहे. तर निश्चित त्या ठिकाणी देखील लाखोच्या संख्येने लोक सहभागी होतील. राजाभाऊ वाजे यांचं आव्हान कितपत मोठं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं का जे काही नाशिककर हे तर खऱ्या अर्थानं निश्चित एक ज्या माणसाकडं व्हिजन आहे, डेव्हलपमेंटचं व्हिजन असेल, त्यानंतर इझी ॲक्सेसेबल असेल, तर मला असं वाटतं का या संदर्भामध्ये आपण सातत्यानं लोकसंपर्कामध्ये आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर निश्चित मला विश्वास आहे का आपण चांगल्यात चांगल्या मताधिक्याने म्हणजे 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी आपण यश मिळेल. संपूर्ण महाराष्ट्र आता सध्या आपल्याला लाईव्ह मध्ये बघतोय. आपलं नेमकं काय आव्हान असणार आहे सगळ्या नाशिककरांना, सगळ्या मतदारांना? आपलं हेच आव्हान असणार आहे की ज्या प्रकारे आज देशामध्ये एक कणखर असं नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळालं. आपला देश हा आर्थिक विकासाच्या दिशेने या ठिकाणी चालला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, ज्या प्रकारे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून एक जनहिताचे जे काही निर्णय या ठिकाणी घेतले, तर मला निश्चित आपण एक उमेदवार म्हणून आपण देखील 10 वर्षामध्ये अनेक कामं केलेत. तर निश्चित मला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये निश्चित महायुती म्हणून आमचे सर्वच पक्ष, मग भाजप असेल, शिवसेना असेल, त्यानंतर राष्ट्रवादी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, कवाडे गट असेल, असे सर्वांच्याच एकजुटीने खूप मोठी ताकद या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. जाहीर झालं. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, पालकमंत्री महोदय, सर्वच आमचे मंत्री महोदय यांचं प्रथम तर मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि निश्चित मला असं वाटतं का आपण ज्या प्रकारे गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करत असताना जो काही दांडगा लोकसंपर्क या ठिकाणी ठेवला आणि जी काही कामं केली, निश्चितच जो काही विश्वास आमच्या शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आपल्यावरती टाकला, जी काही जबाबदारी टाकली, तर निश्चितच यशस्वीपणे ती आम्ही सर्वच मिळून या ठिकाणी पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे. खूप दिवसांपासून चर्चा होती आपल्या उमेदवारीची. आज हा तिढा अखेर सुटलेला आहे. वेळ कमी आहे, पण कशा पद्धतीने आपण सगळी यंत्रणा राबवणार? आपण गेली 10 वर्षापासून नेतृत्व करतोय म्हणून प्रत्येक ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आपल्या आचारसंहितेच्या अगोदर देखील आपला एक फेरी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत 1 महिन्याभरामध्ये देखील आपली प्रचार यंत्रणा म्हणजे पत्रकं असतील किंवा स्टिकर्स असतील, अशा प्रकारचे घरोघरी प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाण्याचं काम सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं. पहिली प्रतिक्रिया काय? कारण मोठी प्रतीक्षा करावी लागली. नाही, निश्चितच महायुतीच्या सर्वच ठिकाणच्या अनेक ठिकाणचे तिढे होते. सर्वच राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, अशा सर्वांचे मिळून अनेक ठिकाणी कुठली जागा कोणाला सुटणार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता. आणि त्यात 4-5 जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं. परंतु मला असं वाटतं का निश्चित ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 10 वर्षाची आपली मेहनत आहे. 10 वर्ष आपण नाशिकचे खासदार आपली त्या ठिकाणी भेट झालेली आहे आणि आपण त्यांना त्याच्या प्रकारची विनंती करून सांगितलेलं आहे की आपण देखील यामध्ये आपला आशीर्वाद या ठिकाणी
असावं. आपल्या डाव्या बाजूला दादा भुसे आहेत, आपल्या उजव्या बाजूला अजय दादा आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळे नेते आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकजूट यापुढे पुढच्या 10 दिवस आपल्याला दिसणार आहे का? कशी ताकद आपल्याकडनं लावली जाणार आहे एकूण या सगळ्या सीटसाठी? आज जर आपण पाहिलं तर नाशिक लोकसभेमध्ये, नाशिक लोकसभा हा तसं पाहायला गेलं तर की हिंदुत्ववादी वर्ग मानणारा वर्ग आहे. आणि या ठिकाणी सर्वच भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, RPI असेल, अशी सगळ्यांची खूप मोठी ताकद या ठिकाणी आहे. आणि म्हणून महायुतीची ताकद ही निश्चित आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी यश देईल. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कौल दिला आहे. खूप दिवसांपासून आपण प्रयत्न करत होता. त्यांच्याशी आपला काही संवाद झालाय का? काय नेमकं बोलणं झालं? मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलंय की आपण आपल्या जबाबदारी देतोय तर निश्चित ती यशस्वीपणे पार पडली जाईल. यासाठी सर्वांनाच, म्हणजे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करावं आणि चांगल्या मताधिक्याने आपण निवडून याल अशा प्रकारे सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठीशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून यांचे स्वागत केले. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक. नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत महायुतीत वारंवार खलबत झाली. हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक होते. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते. तर भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात होता. नाशकातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आज महायुतीचा उमेदवार जाहीर झाला. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं. गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होते. हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. नाराजीच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केले. ठीक आहे, हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता. हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल असं भुजबळ म्हणाले. आता होतच ना, 2019ला आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरुद्ध होतो. त्यावेळेला शिवसेनेतून हेमंत गोडसे जे आहेत, मोदी साहेबांच्या पाठिंबा होता. 14ला पण आणि 19ला पण शिवसेना आणि BJP एकत्र होती आणि मोदी साहेबांच्या पाठिंब्यावर काय हेमंत गोडसे पुढे निवडून आले होते. बरोबर, त्या शिवसेनेवर आम्ही सरकार केलंच होतं. आम्ही 2 वर्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारमध्ये बसलो होतो. म्हणजे गोडसे पण त्या आमच्यावर होते, एकनाथ शिंदे पण आमच्यावर होते. शिंदे तर सरकारमध्येच होते आमच्या बरोबर. त्यामुळे आता परत राजकारणामध्ये ह्या उलाढाली होत असतात. काय तर ते त्यावेळेला काय झालं याचा विचार करत असताना अलीकडच्या राजकारणात काय फारसा त्याला काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आज आम्ही ज्या महायुतीत आहोत, महायुतीची लढाई आम्ही लढणार आहोत. एकत्र आमचे मित्र आहेत तसे आमचे ज्या समता परिषदेचे, पक्षातले इतर काही चिंतक, OBCचे, भटक्या मुक्तांचे, काही इतर नाशिक अनेक लोक वेगवेगळ्या दलित समाजाचे सुद्धा, OBC समाजाचे, अल्पसंख्याक त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे ते लोक, किंवा अगदी मराठा समाजातले सुद्धा, असं सगळ्यांना सगळं. परंतु शेवटी जे आहे, ज्या वेळेला युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या मताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा काय त्या पक्ष शिस्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. आणि हे काय याच्यात काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काही होत नाही. त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. आणि माझी खात्री आहे, मी आणि माझ्याबरोबरचे जे काही माझे कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत, ते
आता बाकीचा सगळा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने जे आहे आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या कामाला वाहून घेणार आहोत. वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसे नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहीत आहे. 10 वर्षांचे खासदार होते, त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाईल. या 15-16 दिवसात आम्ही पूर्णपणे ताकदीने प्रचाराचं काम करू. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करूनच पाठवू, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या जागेवरती विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली, जाहीर झाली त्यांची. ठीक आहे, ते अपेक्षा तीच होती. कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल. उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा उद्या होईल. मुंबईवरून सुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण या नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील. आणि दिवस जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे. काही नवीन चेहरा नाही आहे. 10 वर्ष ते खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे. त्यामुळे आता ही जे 15-16 दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून जे आहेत हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक. की महायुतीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते, कडक उन्हाळा असताना देखील. आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण गेले 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी 10 वर्षात केलं. या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने 2 वर्षामध्ये केलेलं काम, केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास. साहेब, उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय का? काय नेमकं प्लॅनिंग आहे आता? हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत. आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही. निवडणुका आल्या मग तयारी करायचं, आमचं 24 तास काम चालू असतं. आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत, फेसबुक लाईव्ह करत नाहीत. त्यामुळे आमचं काम 24 तास चालू असतं. त्यामुळे आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे, निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, तुम्ही सोबत या, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कसं बघता याच्याकडे? याच्यामध्ये सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले, मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो
तुम्ही पुन्हा या, परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता. जेव्हा विचारांची फारकत होते, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूठमती दिली जाते, त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो. त्यामुळे मलाही निरोप दिला, दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता, आम्ही सगळेच येतो. अख्खी शिवसेना येते, पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती. 50 लोक माझ्यासोबत होते. त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे, सत्यता आहे. आणखी खूप काय काय आहे, पण आता मी ते बोलू इच्छित नाही. शरद पवार नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना संजीव नाईकांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. नगरसेवकांनी राजीनामा नवी मुंबईच्या अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐका, तुम्ही अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे. आता नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले, संजीव नाईकना भेटले, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम हे सर्व लोक करतील. शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी? या देशाच्या विकासासाठी. ही निवडणूक काय एका मतदारसंघाची नाही आहे. ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे, या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे. त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच, इच्छा असते, परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात. हे आजवरचा आमचा अनुभव. महायुतीची रॅली ज्यावेळेस ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून येत होती त्यावेळेस त्या ठिकाणी मशाल पेटवून दिवसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अरे त्यांच्याकडे काय काम राहिलंय का दिवसाच्या शिवाय? शिव्या शाप आणि दिवसणे एवढंच काम आहे. टोमण्याशिवाय काम आहे का काय? अरे ते आम्ही काम करतोय, आम्ही काम करणारे लोक आहेत. आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देत नाही. तुम्हाला एकच सांगतो, त्यांना आता काम उरलेलं नाही. आता या निवडणुकीनंतर तर काहीच उरणार नाही. त्यामुळे त्यांचं टोमणे आणि या सगळ्या डिवचणे याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं. ते अजून सरकार बदलले, सत्ता बदलले, हे देखील ते अजून म्हणजे त्यांचं अजून ते हजम होत नाही, मानायला तयार नाही, त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे त्याला काय करणार आम्ही? शरद पवार साहेब असं म्हणले, शरद पवार असं म्हणले, या निमित्तानं तुम्हाला मिळणार आहे. जे आतापर्यंत विरोधात होते ते आता तुमच्या सोबत आहे. नाशिकची निवडणूक किती सोपी वाटते? दिंडोरीची निवडणूक किती सोपी वाटते? कोणी विरोधात असं तुम्ही म्हणू नका. आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकारी आहेत आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची इच्छा असते, भावना असते. परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत, एक दिलाने काम करणार. आमच्याकडे एका मतदारसंघात 2-2 उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही. गळ्यात गळे आणि तंगड्यात तंगड्या घालून ते पडणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. नासिक और दिंडोरी, नासिक में हेमंत गोडसे, दिंडोरी से भारतीताई पवार, ये 2 हमारे महायुति के कैंडिडेट हैं. उनकी आज नामांकन दाखिल हुआ है. आपने देखा है कड़ी धूप में इतने हजारों की तादाद में लोग यहाँ उपस्थित थे. हमारे महायुति के सब नेता इसमें उपस्थित हैं और पूरा विश्वास है हमें ये दोनों सीट हम जीतेंगे, क्योंकि 10 साल मोदी जी ने जो काम किया इस देश में, इस देश को आगे बढ़ाने के लिए काम किया है, देश के विकास के लिए काम किया है. और हमारी 2 साल की सरकार ने, हमारे साथ अभी भुजबल साहब भी है, और हमारी जो महायुति सरकार ने, जो इधर गिरीश महाजन है, दादा भूसे हमारे मंत्री है, और इसमें ये भी है हमारे अपने जिरवल साहब है. तो सभी लोग हमारे MLA विधायक है, सब लोग, और मन से है, सब पूरी ताकत है हमारे साथ. आज शिवसेना है, बीजेपी है, राष्ट्रवादी है, और मनसे है, RPI है, कवाड़े गठ है, रासपा है. कितने लोग बताऊं? और जब उनकी इंडिया अलायंस हो गई तब जमा सब हो गए, एक एक करके निकल गए. लड्डू जैसा फूटता है वैसे फूट गए. अभी इसलिए, अरे बाबा हिंदी बोलू के नहीं, तो इसीलिए जो 2 साल में हमारी सरकार ने, महायुति सरकार ने जो काम किया है, उस काम का ये चुनाव में नतीजा दिखाई पड़ेगा. लोग भारी मतों से हमारे दोनों कैंडिडेट को विजयी बनाएंगे. और ये नासिक जो है और दिंडोरी, ये महायुति का गढ़ है, ये महायुति का किला है. ये बिल्कुल बहुत रिकॉर्ड ब्रेक से जीतेंगे. जातियों का विरोध है मतदान के लिए, क्या उनके लिए आप क्या करेंगे? देखिए,
हमारे सरकार ने सभी समाज को साथ लेकर जाने का निर्णय लिया और सभी समाज को लेकर हम लोग आगे जा रहे हैं। मोदी जी ने अपने खुद के भाषण में स्पष्ट किया है कि अभी ये सरकार जो है सभी जाति पाति के लिए, उनके प्रगति के लिए, उन्नति के लिए काम कर रहा है। महाविकास आघाड़ी और कांग्रेस ने सिर्फ वोट बैंक के लिए वोट बैंक करके उनको इस्तेमाल किया है, वोट बैंक के रूप में इस्तेमाल किया है। लेकिन इनको सभी जाति को, गरीब को मेन स्ट्रीम में लाने का काम हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे हैं, इसलिए सब लोग हमारे साथ हैं। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक।